सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर येथील गट क्रमांक 11 सोरेगाव हद्दीतील SRP कॅम्प समोर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी खुल्या जागेत महादेव पिंडी समोर नंदी आणि अत्यंत जुने व पुरातन वडाचे झाड असून या महादेवाची पूजा माझ्या वडिलांपासून गेले 50 वर्षांपासून महादेवास जल अर्पण, दुग्धाभिषेक आणि नित्य पूजा करत असून या खुल्या जागेत असलेल्या महादेव मंदिरात सोरेगावसह सोलापूर शहरातील अनेक शिवभक्त दररोज दर्शनासाठी येत असतात। सोमवार, अमावस्या, पौर्णिमा व महाशिवरात्रीस या महादेव मंदिरात दर्शनासाठी शेकडो लोक येत असतात। येथील महादेव मंदिर अतिशय पुरातन आणि जागृत असून असंख्य लोकांचे ते श्रद्धास्थान आहे। माझ्या वडिलांच्या निधनानंतर मीच या महादेवाची नित्य पूजा अर्चा करतो। गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे केवळ महादेवाची सेवा म्हणून करत असतो। सदर महादेवाच्या मंदिराची जागा शासकीय जागेत असल्याने सदर शासकीय जागा महादेव मंदिरास मिळावी म्हणून माझ्या वडिलांनी 16 मार्च 2004 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले होते। सदर महादेव मंदिराच्या जागेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने अथवा महसूल प्रशासनाने आजतागायत याबाबत कोणतीही कल्पना अथवा लेखी पत्र दिलेले नाही। परंतु आता सोरेगावचे मंडळ अधिकारी आणि तलाठी वारंवार फोन करून समक्ष बोलून सदर जागेत असलेल्या महादेवाची पिंड, नंदीची मूर्ती आणि इतर पूजा साहित्य काढण्यासाठी सांगत आहेत। सदर जागेतील महादेवाची पिंड, नंदीची मूर्ती अतिशय प्राचीन आणि पुरातन असून सोरेगाव ग्रामस्थांचे अतिशय मानाचे श्रद्धास्थान असून सोरेगाव व इतर परिसरातील शेकडो भाविक या ठिकाणी पूजेला असून सदरची महादेवाची पिंड आणि नंदीची मूर्ती इतरत्र हलवण्याबाबत सोरेगावचे मंडळ अधिकारी तलाठी यांच्यामध्ये भाविकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक महादेवाची पिंड आणि नंदीची मूर्ती अन्यत्र घेऊन जावा असे सोरेगावचे मंडळ अधिकारी आणि तलाठी सांगत असून आपण असे केल्यास महादेवाची पिंड व मूर्ती खुल्या जागेत ठेवून देऊ असे म्हणत आहेत। अशा आशयाचे निवेदन पुजारी यल्लय्या स्वामी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले असून या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे। त्याचबरोबर सोरेगाव हद्दीतील व SRP कॅम्प समोरील पुरातन व प्राचीन असलेली महादेवाची पिंड आणि नंदीची मूर्ती ठेवण्यासाठी याच भागात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील केली आहे। यावेळी संतोष मेत्रे, दरे पार्वत, रत्नाकर सोनटक्के आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।